नमस्कार, मी संध्या देसाई. SD पंचम ह्या यूट्यूब चॅनलवरील शारदीय नवरात्रोत्सव विशेषमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. नवरात्रीचा दुसरा दिवस 4 ऑक्टोबर 2024 शुक्रवार. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वितीयेला नवदुर्गा देवीचे दुसरे रूप ब्रह्मचारिणी देवीला ही पूजा समर्पित करायची आहे. ब्रह्मचारिणी याचा अर्थ ब्रह्म म्हणजे तपस्या आणि चारिणी म्हणजे आचरण करणारी, यालाच ब्राह्मी असेही म्हणतात. या रूपामध्ये पार्वती योगिनी बनली होती. कन्येच्या रूपामध्ये ही देवी आहे. ब्रह्मचारिणी हा देवीचा अविवाहित अवतार आहे असे सांगितले जाते. पार्वतीच्या रूपात पर्वतराजाची कन्या बनून ब्रह्मचारिणीने जन्म घेतला आणि श्री शिवशंकर महादेवाला आपल्या पतीच्या स्वरूपात पाहण्यासाठी ऊन वारा पाऊस कशाचीही पर्वा न करता निर्जल आणि निराहार राहून कठोर तपस्या केली. कठीण व कठोर परिस्थितीमध्ये स्थिर मनाने परिस्थितीवर मात करणारी म्हणून हिला तपश्चरणी म्हणजेच ब्रह्मचारिणी असे नाव पडले आहे. आणि देवी ब्रह्मचारिणीने महादेवाला प्रसन्न केले. त्याचे प्रतीक म्हणून नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वितीयेला ब्रह्मचारिणी देवीची पूजा आणि स्तवने केली जातात. उजव्या हातामध्ये अक्षमाळ म्हणजे जपमाळ आणि दुसऱ्या हातामध्ये कमंडल धारण केलेली देवी शांततेचे आणि आनंदाचे प्रतीक आहे. अतिसौम्य पण क्रोधरहित, तुरंत हाकेला धावणारी आणि वरदान देणारी देवी म्हणून ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते. नवरात्रीच्या द्वितीयेला शुक्रवारी 4 ऑक्टोबरला हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करून ब्रह्मचारिणी देवीची पूजा करायची आहे. जीवनाची नवीन सुरुवात, निसर्गाचे आणि आरंभाचे प्रतीक असणारा रंग हिरवा रंग. वाढ म्हणजे उन्नती, शांतता आणि मायेचे प्रतीक आहे. तसेच हिरवा रंग स्थिरता आणि स्थैर्याची भावना निर्माण करते. हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करून देवीची पूजा करणे हे शांततेची प्रार्थना आहे. सौभाग्याचे प्रतीक निष्ठा आणि समृद्धीशी हिरव्या रंगाचे नाते आहे. या देवीच्या पूजेमध्ये झेंडूच्या फुलांच्या माळेबरोबरच आंब्याची पाने वापरावीत. नागवेलीच्या पानांची किंवा झेंडूच्या फुलांची माळा घटावर सोडावी. दरवाजाला आंब्याचा डहाळा लावावा. तसेच मोगरा, जाई अशा सुगंधित फुलांचा वापर जरूर करावा. देवी ब्रह्मचारिणीला खडी साखरेचा नैवेद्य तसेच साखरयुक्त प्रसाद अर्पण करावा. या देवीची पूजा अर्चना व्रत उपवास करणाऱ्या साधकाला ज्ञान आणि तपस्या, बुद्धी व एकाग्रता वाढते. यश आणि सिद्धी प्राप्त होते. तसेच ह्या देवीची आराधना केल्याने आत्मविश्वास वाढतो, आरोग्य सौभाग्य प्राप्त होते आणि अर्थातच भय दूर होते. भक्ताची ध्येयपूर्ती होते, स्थिरता निर्माण होते आणि जीवनामध्ये योग्य व अनुकूल मार्ग सापडतो. देवी ब्रह्मचारिणीची पूजा केल्याने मुक्ती आणि मोक्ष मिळतो, संघर्ष करण्यासाठी ताकद येते आणि यश व प्रसिद्धी मिळते. ब्रह्मचारिणी देवीची पूजा व्रत केल्यामुळे कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये मानसिक स्थैर्य स्थिर राखण्याचे सामर्थ्य मिळते. तर अशा प्रकारे 4 ऑक्टोबरला शुक्रवारी नवदुर्गा देवीचे दुसरे रूप ब्रह्मचारिणी देवीची मनापासून पूजा व्रत करून या देवीला ती पूजा समर्पित करायची आहे. तर आता इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवरात्रीच्या तृतीयेला. नवदुर्गा देवीच्या कोणत्या रूपाला तृतीयेची पूजा कशा प्रकारे समर्पित करायची आहे याबाबतची माहिती असणाऱ्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी या चॅनलला त्वरित सबस्क्राईब करा, म्हणजे व्हिडिओ अपलोड होतात त्याबाबतचे नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर येईल आणि तुम्ही तुमच्या वेळेनुसार ती माहिती जाणून घेऊ शकता. प्रसन्न घर आणि आनंदी मन हेच करे धन. शुभम भवतु.